हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेच ना सगळी तर काय एकाला लावलाय कामाला. लय जीव खातोय माझा ह्यो लय. मन ह्याला म्हणले की आता तुझी तू कपडे धुवून आणले ती भाऊ बहिणींनो काय कपडे मळावतोय काय कपडे मळावतोय. एका ते काय म्हणत नव्हती दारुड्यानं गांजाडा बेवडा कसा माणूस असतो बेवडा. एखादा बेवडा माणूस कसा असतो सगळे मळवून जळवून कपडे आणलेले असते ते तसं ह्यो बाबा मळवून जळवून कपडे आणतोय. माझी ही मनगट अशी उलटी टिलटी उलटी 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 टिलटी व्हायला लागली. आणि काय पुरीने एकतर पाणी घालवलं नाही बरोबर. पाणी भरायच्या टायमाला लाईट गेली पाणी नाही घालवलं का हे पुरीने का सगळं साबणाचं पाणी केलंय हाय का. ती पुरगी करते येड्यावानी. त्या पोराने एक लावलंय येड मला. आधीच तर मेंदूच्या गोळ्या चालू आहेत त्या भाऊ बहिणीनं मला. आणि मेन मुद्दा म्हणजे काय ती बाई ती श्रीगोंद्याची बाई एक माझ्या मागं लागली. हात धुवून हिला काय केलं त्यांना पडलंय भाऊ बहिणीनं. मी पिक्चर बघायला जाईन मी जेवायला जाईन नाहीतर मी कुठे फिरायला जाईन. माझी मर्जी माझा विषय मला जगायचं तसं मी जगीन. नाही मला वरडूनच बोलायचंय. नाही वरडूनच बोलायचंय मला. मी भांडती त्या आकूला ती मला बाकी कशी भांडती तिकडं फोन करू करू हो का. ही पोरगी तर तुम्हाला सांगती ह्याला लावले ती मी कपडे आता वाळायला टाकायला. इकडून ह्यानं कपडे वाळायला टाकले. बाकीची वय बाकीच्या इकडे वालानीच आहे की सगळ्या तो त्या तिकडे वालानी आहे ना नेऊ ह्या कपड्यावर कपडे टाक कुठं आपण 2-2 दिवस 4-4 दिवस आंघोळ्या करतो तेव्हा वाळू दे की रातभर. तुझी कामाची टाकते एवढी कपडे वाळायसारखे. आता आज शनिवार आहे भावा बहिणींनो. शनिवार आहे आज बाजारचा दिवस असतो घरात. तर तुम्हाला सांगते काय बाजार हाट नाही काय नाही तुम्हाला सांगते रोज तर डबा करून नेतो या. मला म्हणतो की डबा करून देते मी ह्याला रुपये तर हे मला द्याय नाही. जवळचं हप्ता माझा हप्ता आलाय हप्ताच भरतो 1 रुपया बी देत नाही बरं का घरात. माझी मकलस मी भागाव. अरे नाड्या जावं मागाल तेव्हा तुझा हप्ताच आहे तर तुझं महिनाभर जरी ह्यानं काम केलं का तरी भाऊ बहिण तुम्हाला सांगते याच्या हप्त्यापुरतं पैसे होत नाहीत. आम्ही का फास घेऊन मरू का मी फास घेऊन सांग की. हा एक तर माझ्यापाशी काय म्हणतात का नाही काय सुद्धा नाही राहिलं घंटा सुद्धा नाही राहिला माझ्यापाशी भावा बहिणीनं. खरं म्हणायला गेलं तर होतं नाही तेवढं तुम्हाला सांगते ते सगळं गेलं माझं दुकानात सोनाराच्या. हा काय नाही राहिलं घाण म्हणजे असं तुम्हाला सांगते गोल्ड बिल्ड लोन करून माझी मपली बाजार आणून हे खात होती. तर आता माझ्याकडे काय सुद्धा नाही राहिलेलं. खाली हात मी झाली खाली हात असं काम झालंय. है ना आठ दोघाला किती लागतं 500 रुपयाचा बाजार लय होतो. पण ती सुद्धा तुम्हाला सांगते ही पोरग ह्या पोराला तुम्हाला सांगते हाताखालनं काढणार आहे चांगला. तो का समजा सोडत आहे का समजा सोडतोय भावा बहिणीनं वय काय सांगायचं. तो का त्याने भेंडी आणलेली भेंडी काय मला पटत नाही म्हणून भेंडी काय मी केली नव्हती बरं का. तू कावा तू कामाला होता तेव्हा बरं होय. मला काय म्हणायचंय तू थांब की तू त्या श्रीगोंद्याच्या बायानं माझं काय जीणं मुश्किल केलंय. नाही काय तुमची मर्जी काय काय नेमकं मनात काय आहे तुमच्या जगावं का मारावं का मी माझं जीवन जगू का नको. काय तो का म्हणतोय प्रेम करावा का लगीन करावं आहे का. तो का आता सांग तिच्यासाठी काय करायचं आता ह्या सांगा तुम्ही. आता मी उगा रात्री एक व्हिडिओ काढलाय बरं काय एक भावा बहिणींना एक व्हिडिओ काढलाय माहिती आहे आलता मी तरी पण व्हिडिओ काढलाय. ती नाही बाबा गाणं आलेलं नवीन छगन 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 तुझं होईना कसं लगन माहिती त्याचं नाव आहे छगन बरं का. त्या प्रकारे त्या ह्याच्यावर गाणं काढलेलं आहे. मग मी सुद्धा गाणं काढलेलं आहे हो का. आता तुम्हाला सांगते जीवाला काय बी खाऊ वाटतं व चिकनच खाऊ वाटलं होतं मला. घरकुल मधलं सुकं चिकन खाऊ वाटलं होतं. मग मी काय केलं ते तर खायला भेटलंच नाही. मग इथं मटनवाला आहे का नाही मटनवाल्याकडून तुम्हाला सांगते 3 पावशेर चिकन मी उधारीव आणलं. चिकन आणलं उधारीव. अर्धा पावशेर खोबरं आणलं कोथिंबीर आणली घरकुल आणलं. परत तुम्हाला सांगते केलं कालवण केलं चपात्या केल्या टोपलं भर चिकनचं कालवण केलं खाल्लं पिल्लं
आणि 1 वाजता गवताला गेलता शिर्डीला गावात आणायचं 3 वाजता महागारायला. गावात किती आणलं तुम्ही मला विचारलं नाही. फक्त अर्ध पोत ठीक अर्ध म्हणजे एका टायमाचं. तो का गावात आहे का? आणि नुसता सऱ्या मकाच्या गच भरले ते. कुठं गच्च भर काय माहिती गच्च. काम म्हणलं की नकोच. अहो काम कसं असं इरुळ्यासारखं गदा 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 हलवून केलं पाहिजे. अर्ध्या तासातच गेली तर तुम्हाला सांगते 3 दिवसाचं गावात घेऊन आली होती मी शिर्डीला 3 दिवसाचं. आणि मग आम्ही सुद्धा का मग अशी कामं लावल्या तर त्याला मी काय म्हणलं माहिती का ही भांडी बी तू असं घासायची. आता जरी मी बाजारला गेली का नाही भाऊ बहिणी हो तर तुम्हाला सांगते तो रातचं जरी माघारी आलो ना तर मी ह्याला भांडी घासायला लावणार आहे ती. हा उपाशी वय. अरे किती दिवस उपाशी करशील का? उपाशी उपाशी आणि उपाशी कशी भावा बहिणीनं जिथं कामाला जातो का नाही तिथं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला डबा घ्यायला लावतो. त्या कॉन्ट्रॅक्टदाराची बी डबा झालेला ना त्या टायमाला काय तुम्हाला सांगायचं. त्या पांढऱ्या शर्टापाशी टाकू नको आव्या त्याचा कलर लागल. पिळून टाक पिळून म्हणजे वाळल. तर चला आता बाजारला जाते मी. बाजार घेऊन शनी येते घरात. म्हणजे आता त्याला मी 500 रुपये उसना दिलेला आहे तर माझं पैसे त्याला द्यायचं. मला काय घेणं देणं पडलं हाय तर की माझ्याच फोन पेवर यायच्यात काय तुला द्यायचं. कसं आणि मग कोण आणि निम्याला निम्मा मी पैसे द्यायचे त्याचं काय. आणि मग आता ग बाया तुझं निम्मा माझं निम्मा पैसे. हा अरे नाड्या इतके वर्ष आपले इतके दिवस झाले 5-5 6-6 महिने 5-5 6-6 हजार रुपयाचा बाजार आधी तवा नाही तुला दिसला होय र. हा आता 500 रुपयाची किंमत करतोच. हा होय. भांडी पडले ती घासायला. भांडी आता भांडी घासायला लावणार आहे मी. चांगलं पिळते ते ह्याच्यावर टाक नाहने वाळेल. जरा अंगात अवसर असल्यासारखं पिळ. घर झाडलंय का? हा बरं झालं. बघा एवढे कपडे धुवून आणले एवढे कपडे धुवून आणलेले आहे मी कामाची सगळं टावेल बिवेल. त्याला म्हणलं आंघोळ केली तिथं. त्याला म्हणलं अरे तुझा टावेल धु म्हणलं तर मला काय म्हणलं माहितीये का मला की नाही अगं कुठं मळलाय तवा टाव्या तर काळा जर झालाय म्हणलं पडू दे की तिकडं मी पण नसते. हे रामकृष्ण हरी पांडुरंग परमेश्वरा भगवंत नारायण विठ्ठल हरी ओम. हा जागा ह्याच्यावर टाका येते तर नाही नको टाकू. ह्याच्यावर टाक दे फेकून ह्याच्यावर कपडे टाक. जगा बघा मला बघा. आता काय जगा घालून मलाच बघा म्हणते की मी. त्या पूनम तुपेनं मसाला इतकी का नाही त्या पूनम तुपेनं ह्या बाबाने जीनं माझं मुश्किल केलंय भावा बहिणींनो. काय तुम्हाला एक पण फोन करते तू गडीच आहे का? तू पिक्चरला जातीय तू जेवायलाच जातीय तू हीच करती तू तीच करते. टाक ना त्याच्या मला इचरू कपडे टाकतोय का काय तू. आता जागावं का मारा असं केलंय बघा. सोड दुर्गे सोड. तो का दुर्गे सोड आहे का सोड घ्यायचं सोड. बघा हे माझा सोड घेणार आहे आता भाऊ दुर्गे सोड. तुझा आहे दुर्गा. हरभऱ्याची भाजी चांगली असते आम्ही फेकून दे बरं काय टाळ शिरडी बरडीला. हे ना भरायला बघा हातात बांगड्या मी अशीच भरायची शाळेत होती तेव्हा. शाळा नव्हती शिकत अशीच बांगड्या भरायला जायची मी. मग शाळा शिकली असती तर ही झाली असती मंत्री मी आहे का नाही. मंत्री झाले शाळा शिकायची होती ना तिला. तुया गे पोत गे वाय बटकस गे. करतो हे का बाबा बहिणीनं माझी ते मायरा गप्पी कपायला होती अंगा माझ्या मायरा जा कांगवान डोकं विचारायचं जाऊ दे मला बाजारला. पडती आता बस की घरी. अगं पोटाला आणू का नको खायला आम्हाला. त्याला लाव की एकट्याला. नाही त्याला जमत जमत बाजार आणायला.
तर चला भावा बहिणींनो असू द्या. आता ती काय काय म्हणते का नाही तर मी तुम्हाला सांगेनच. पण आता सध्या आहे ना मी चालली बाजारला. आमच्याकडचा बाजार आहे तर बाजार घेऊन येते. आता ह्यालाच लावलं असतं बरं का पण ह्याला समजतं येईल का तुला किराणा हे आणायला. त्याला यायचं नाही आणायला म्हणून मला जावं लागलं. खोटा बोलतो येत की ग वर ठेवून थांबे काय म्हणला रे तू. मला म्हणलं खायला सांगतात जाता येईल. रात्रीचे ह्याचे सगळे टोटल कर बिरीज मार. हॉटेलमध्ये हे पैसे गेले सगळं. 300 रुपये. हा आणि हे बी टोटल मार बाजारचे ह्याचे सगळे. आणि पहिलं काय असं टोटल मारून मला हप्त्याला पैसे द्यायचं पुढल्या महिन्यात. मी हप्त्याला पैसे दिलेला घेते. ना हे म्हणजे कुठलं हे म्हणजे कुठलं मी म्हणजे आता बाजारला देणार आहे ते. हा माझं ते काय पहिलं रस्ता. हो तुझं 300 रुपये मला द्यायच्यात नाही का. तर मग देणार की मी देणार. मी व्यवहाराला लय पक्की क्लिअर असते. मी क्लिअर खट आहे माणूस. आपण तसलं ते नाही करत. चिडेला रंडी येत नाही माझी. तर चला मग घ्या सगळ्यांना पप्पी पाहिजे. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय.